आपण करतोय गोल्डन ग्रेस्ट अरबी. हो. साहित्य आपण पाहिलं होतं. हो. आता आपल्याला कृती करायची. सर्वात प्रथम आपण बॅटर घेऊया बरं. आणि अरबी घेऊया. हे तेच बॅटर आहे का जे मगाशी हो, तेच. अरबीच्या रेसिपीला तुम्ही वापरलं? सेम बॅटर आहे. चायनीजमध्ये मोस्टली एकच बॅटर वापरलं जातं बरं. आणि फक्त आपण याच्यामध्ये स्वीट असल्यामुळे आपण त्यात मीठ नाही टाकणार आहोत. किती लागणार आहे? साधारण 5 ते 6 टाका. बरं. पुरे? पुरे. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? साधारण आपण कलर येईपर्यंत डीप फ्राय करायचं. कलर येईपर्यंत. ठीक आहे. आणि त्याला आपल्याला दोन्ही बाजूनी जरा दोन्ही बाजूनी आपण ते फ्राय करून घेऊया. ठीक आहे. ते शेप चपटा असल्या कारणामुळे आपल्याला ते उलटून घ्यावं लागतं. बरोबर. आपण ही अरबी तळून घेतलेली आहे. हो. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. पुढे आपण आता पॅनमध्ये शुगर घेऊया. बरं. किती लागणार? पूर्ण टाका. ती पसरून ठेवायची म्हणजे ती लवकर होऊ शकते. बरं. ठीक. जर जमा असेल तरी नाही होणार लवकर. बरं. अरबीचा वापर अजून कुठल्या कुठल्या प्रांतामध्ये कसा कसा केला जातो? अरबीचा शक्यतो इंडियामध्ये तर होतोच होतो. नॉर्थ साईडला जास्त होतो. बरं. आणि चायनामध्ये चायनाचं न्यू इयर जे असतं त्या न्यू इयरला ते हमखास अरबीचा केक बनवतात. अरबीचा केक बनवतात. बरं. आणि तो स्टीम्ड असतो आणि खायला चांगला असतो. क्या बात आहे. आता ह्याला आपण काय कॅरमलाइज करून घेतो? ह्याला आपण आता कॅरमलाइज करून घेऊया. आता हे कॅरमलाइज होत आलं आहे. चांगला गोल्डन कलरही आलेला आहे. बरं. आपण आता याच्यामध्ये अरबी डीप करून काढून घेऊया. बरं. ठीक आहे. फक्त डीप करायचं आणि काढून घ्यायचं. डीप करून काढून केला कोट चांगला कोट झाला पाहिजे. बरं. आणि आपण काढून घेऊ. आपण त्यासाठी एक मॅट घेऊ. हो. मॅट का वापरतो आपण? हे विशिष्ट प्रकारचं मॅट बेकिंगसाठी वगैरे वापरलं जातं. बरं. ह्याला सिलपॅट म्हणतात. ह्याच्यावर साधारणपणे कुठल्याच गोष्टी चिकटत नाही. बरं. त्या सहजासहजी निघू शकतात. बरं. त्यासाठी आपल्याला काढण्यासाठी सोयीस्कर पडावं म्हणून ते या मॅटचा आपण वापर करत आहोत. पण समजा आमच्याकडे मॅट अवेलेबल नसेल तर मॅट अवेलेबल नसेल तर ताटाला तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती टाका. ग्रीसिंग करून. ग्रीसिंग कर. ओके. ठीक आहे. आता हे कोट झालेलं आहे. हो. आपण एक काढून घेऊ. घ्या काढून. गोल्डन ग्लिस्ड अरबी असं आपण या रेसिपीला नाव दिलेलं आहे. आणि गोल्डन का म्हणलं त्याचं उत्तर मला आत्ता मिळालं, कारण ते खूप छान त्या कॅरमलाइज याच्यामध्ये आपण बुडवल्यामुळे त्याला एक गोल्डन कलर आलेला आहे. आणि लगेचच त्याच्यावर आपण गार्निश करून घेऊ व्हाईट ट्रीने. घ्या. मी पण थोडंसं मला तुम्हाला मदत केल्यासारखं वाटेल. तयार झाली आपली रेसिपी. हो. क्या बात थोडंसं आहे. थंड झाल्यावर आपण त्याला काढून घेऊया. बरं. छान क्रिस्पी त्याला कोट आलेला आहे. बरोबर. आणि ते आपण लगेच खाऊ शकतो. फॅन्टॅस्टिक. लहान मुलांना प्रचंड आवडेल. नक्कीच. म्हणजे काय, अरबीला तशी काही फार चव नसते, पण त्याला जर तुम्ही असं गोल्डन ग्लिस्ट अरबी या फॉर्ममध्ये त्यांच्या पुढे नेलं तर ही क्रिस्पी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. गोल्डन ग्लेज अरबीसाठी लागणारे साहित्य: मैदा, तांदूळाचं पीठ, कॉर्नफ्लॉर, बेकिंग पावडर आणि मीठ घालून केलेलं एकत्रित मिश्रण, साखर, अरबी आणि पांढरे तीळ. कृती: मैदा आणि तांदूळाच्या मिश्रणामध्ये अरबी घोळवून ती गरम तेलात तळून घ्यावी. नंतर फ्राय पॅन मध्ये साखर घालून त्याचा पाक तयार करून घ्यावा. साखरेच्या पाकामध्ये तळलेली अरबी घालून सर्व एकत्र करून त्यावर पांढरे तीळ घालावेत आणि डिश सर्व्ह करावी. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.